रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे घरगुती तूप. ते पण अगदी शुद्ध तूप असं रवेदार असं. आपण बघा आता काय करणार आहे. ही आपली 8 दिवसाची साय आहे. ही साय मी मिक्सरमधून काढून घेते. मिक्सरमध्ये पण छान रवेदार असं तूप होतं बरं का. बघा आपण आता हे दळून घेऊ मिक्सरमध्ये. बघा आपण ही साय मिक्सरमधून काढून घेतली. किती छान लोणी आलं. 2 मिनिटात हलवायचं झालं बरं का. हे आता आपण हे पातेल्यात काढून घेऊ. वेळ नसेल ना तेव्हा रवीनी करण्यापेक्षा खरंच असं मिक्सरनी सुद्धा फटकन होतं बरं का. बघा आपली साय आहे ना, कधी गाईच्या दुधाची असते, कधी म्हशीच्या दुधाची असते, त्यामुळं थोडं कलर असा वेगळा फिक्कट असा कलर आलाय. हे भांड झालंय. मी आता आपण परत ही बाकीची पण साय अशीच मिक्सरमधून काढून घेऊ. छान रवेदार असं तूप बनवू. आपली साय आता दळून झाली बरं का. मी मिक्सरमधून छान अशी हलवून घेतली. आता आपण आहे ना हे लोणी काढून घेऊ एक पातेल्यात. हे बघा किती छान घट्ट असं लोणी आलंय आपलं. बघा मिक्सरनी पण छान होते आपली साय दळायची. म्हटलं ना मिक्सरमधून काढायची तर छान येतं लोणी. पण पहिले कसं पारंपरिक पद्धतीने रवीनी घुसळा. आता कसं वेळेअभावी आपण असं पण करतो मिक्सरमध्ये काढणं. हा पण एक पर्याय चांगला आहे. वेळ नसेल तर काय करणार आहे मग, तेव्हा आपण मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघ आता हे मी छान असे सगळं लोणी काढून घेतलंय. बघा आपण आता यात पाणी टाकू आणि 2-3 पाण्याने धुवून घेऊ. हे पाणी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं, तेच पाणी घेऊ आणि छान असं हे बघा असं करून करून, जेणेकरून त्यातलं जो आंबटपणा असतो ना तो आंबटपणा पूर्ण असा निघून जातो. बेर म्हणतो आपण त्याला. नंतर ती बेर तयार होत नाही जास्त. हे बघा हे आपलं लोणी किती छान झालंय बघा. घरगुती अगदी छान असं रवेदार तूप बनतं बरं का याने. तर मी हे ना अजून एक पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि गॅसवर कढायला ठेवते. बघा मी गॅस चालू केलाय आणि 2 मिनिटं मोठ्या गॅसवर हे आपण छान असं वितळवून घेऊ बरं का. जेणेकरून ना उतू जाणार नाही. हे खूप लक्ष करायचं. हे पूर्ण वितळोपर्यंत ना इथंच थांबायचं आणि असं छान असं वितळवून घ्यायचं मोठ्या गॅसवर. हे बघा किती सुंदर होते आणि घरच्या तुपाची चवच वेगळी हो. किती का म्हणे ना. हे बघा सुंदर असं वितळवून घेऊ. तुम्ही ना लाईक केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करावं ह्या व्हिडिओला. तुमचं म्हणणं कसं, आपल्याला त्याला काही खर्च वगैरे तर लागत नाही, पण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब नवीन यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी ना खरंच खूप महत्त्वाचा असतो. तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा आपलं तूप छान वितळले. हे बघा लोणी वितळले बरं का, तूप नाही वितळले. हे लोणी वितळले आणि आता आपण याला छान असं मीडियम गॅसवर होऊ देऊ. याला आता कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात बरं का कमी गॅसवर वितळायला. आता हे वितळतं होत आहे ना, आपण याच्यात 1-2 वस्तू टाकणार आहे. काय टाकणार आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला सांगते. जेणेकरून आपल्या तुपाला वास पण येत नाही आणि असं रवेदार असं खमंग तूप बनतं बरं का. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की मी काय टाकणार आहे यात. आता कमी गॅस करते. बघूया आपण छान हलवलंय परत एकदा. यात आता आपण काय टाकणार आहे तुम्हाला बोलली होती मी की रवेदार होण्यासाठी ना आपल्या तूप अगदी छान असं. बघा मी आपल्या घरगुती आपल्या घरातल्याच कुंडीमध्ये मी नागेलीचा वेल लावलेला आहे. खायचं नागलीचं पान, ते पान टाकणार आहे एक आणि ह्या 2 लवंगा टाकणार आहे. बघा याने काय होतं, असं उग्रट असा वास येत नाही तुपाचा आणि छान असं पिवळं धमक रवेदार तूप बनतं बरं का. हे नागलीचं पान आणि लवंगा. तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करायला ना आपल्याला काही पैसे वगैरे लागते नाही. तुम्ही ना एक सबस्क्राईब करून द्या चॅनलला. बघा आपलं तूप बनतंय. वेळ तर लागतोच. ही प्रोसेस खूप मोठी असते हो, याला वेळ लागणारच आहे. बघा होतंय आपले ताक. बघा किती छान झाले. हे घरगुती ताक आहे ना, ह्या ताकामुळे ना ताकाची इतकी सुंदर कढी होते ना ह्या घरगुती ताकाची. खरंच ना आपण बनवणार आहे बरं का याची कढी बनवणारे आणि एक व्हिडिओ पण बनवणार आहे बरं का ह्या कढीचा, या ताकापासून बनणाऱ्या कढीचा.
आपण आता छान लोणी वितळवून घेऊ. ताक मी साईडला ठेवते झाकून. आपलं तूप कसं झालंय बघा आता. हा, चेक करू झालंय की नाही. कसं चेक करायचं तुम्हाला सांगते मी बरं का. ही पण एक खूप महत्वाची ट्रिक आहे बघा. हे पाणी घेतले आपण, यात टाकायचं, 2 थेंब पाणी टाकायचं. हे बघा तडतड आवाज नाही आला बरं का, म्हणजे अजून आपलं तूप बाकी, थोडं होऊ देऊ. पाण्याचा थेंब टाकला की असं तडतड आवाज यायला पाहिजे, तेव्हा समजायचं की आपलं तूप झालं. पण आपलं हे बघा येतोय आवाज, पण असं लगेच नाही येते, म्हणजे होऊ द्यावा लागेल अजून एखादा अर्धा मिनिट तरी होऊ द्यावा लागेल बरं का. बघा आता परत मी पाणी टाकलं. आता बघा कसा आवाज येतोय. झालंय बरं का आपलं तूप झालंय. तडतड आवाज येतोय ना. झालंय. आता आपण गॅस बंद करून आणि गाळून घेऊ हे तूप. बघा झालंय. यातले नागेलीचं पान पण कसं झालंय, अगदी छान असं रवेदार तूप झालंय आपलं. आपण आता हे गाळून घेऊ. बघा आपण आता हे तूप आहे ना चाळणी ठेवली आहे आणि छान असं गाळून घेऊ बरं का. या डब्यामध्ये पातेलं गरम आहे. हळूच असं किती छान आले रवेदार, अगदी असं खमंग. वास पण इतका सुंदर येतोय ना हो. ते लवंग आणि आपण नागिलीचं पान टाकले बघा, त्याच्यामुळे वास पण छान येतोय. आणि तूप बी इतकं सुंदर झालंय रवेदार. हे बघा तुम्ही पण आहे ना खरंच असंच घरगुती छान आपलं दूध असतंच, साय ठेवायची आणि घरगुती असं तूप बनवायचं छान रवेदार असं. मिक्स बाहेरचं कसं काही वेळेस सगळ्या वेळेसच ओरिजिनल भेटतं असं नाही. किती छान आलंय बघा आपलं तूप. तुम्ही पण असं तूप नक्की बनवा, खा आणि मला आहे ना कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते. आणि एक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.